नमस्कार. पुणे दिनांक नाशिक दिनांकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीला पाहूयात या दोन्ही शहरातल्या हेडलाईन्स. पुण्यातल्या सोनोग्राफी सेंटर्सबद्दल पालिकेच्या आरोग्य विभागाकडे माहितीच नाही. पालिकेच्या लिस्टमधली अनेक सेंटर्स बंद तर काहींचा पत्ताच चुकीचा. विनायक सेन यांच्या भाषणादरम्यान पुण्यात अभाविप कार्यकर्त्यांचा धुडगूस. गेटसमोरही घोषणाबाजी. गदारोळ करणारे पोलिसांच्या ताब्यात. पुण्यासह राज्यात युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मतदानाची रंगीत तालीम. विश्वजित कदम सत्यजित तांबे यांच्यात चुरस. अहमदाबादेतल्या मोदी. नाशिक नगरमधल्या 44,000 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित तर वीज वितरणच्या विरोधात मनमाडमध्ये रास्ता रोको. आणि नाशिक वन विभागाच्या कार्यालयाची तोडफोड. खडतर परीक्षेनंतरही नोकरी न मिळाल्यानं तरुणांचा संताप. दगडफेकीत कार्यालयाचं नुकसान. महिलांना आरक्षण देऊन टेंभा मिरवणारं राज्य सरकार स्त्री भ्रूण हत्या रोखण्यामध्ये अपयशी ठरलंय. पुण्यामध्ये किती सोनोग्राफी सेंटर्स आहेत आणि त्यातली किती सेंटर्स सुरू आहेत किंवा किती बंद आहेत याची कोणतीही माहिती पालिका आरोग्य विभागाकडे नाही. हे आहे दीप बंगला चौकातलं अंबिका इमारतीतलं कॉमसॉफ्ट इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान. मात्र पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या सोनोग्राफी सेंटरच्या लिस्टनुसार इथे डॉक्टर अभिजित जोशींचं सोनोग्राफी सेंटर आहे. प्रत्यक्षात मात्र ते इथे अस्तित्वातच नाहीये. गेल्या वर्षभरापासून ते बंद झालंय. पण पालिकेच्या यादीत मात्र सोनोग्राफी सेंटरचा हाच पत्ता आहे. आणि हे फोटो आहेत पुण्यातल्या अशाच काही बंद असलेल्या सोनोग्राफी सेंटर्सचे. यातल्या काही ठिकाणी सोनोग्राफी सेंटर्स अस्तित्वातच नाहीयेत तर काही ठिकाणचा पत्ता बदलला गेलाय. पण तरीही या सगळ्या सोनोग्राफी सेंटर्सची नावं आणि पत्ते मात्र अजूनही पालिकेच्या रजिस्ट्रेशन लिस्टमध्ये आहेत. ही धक्कादायक बाब उघड झाली आहे PM शहा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सर्वेक्षणातून. 1 जूनला पालिकेच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुण्यात एकूण 480 सोनोग्राफी सेंटर्स आहेत. त्यापैकी PM शहा संस्थेकडून 349 सेंटर्सचं सर्वेक्षण केलं गेलं. त्यामध्ये 126 सेंटर्सनं माहिती देण्यास नकार दिला. 45 सेंटर्स बंद अवस्थेत आहेत. 30 सेंटर्सचा पत्ता चुकीचा आहे. 12 सेंटर्स गर्भवती महिलांची सोनोग्राफी करत नाहीत आणि 24 सेंटर्स अशी आहेत जी सोनोग्राफीच करत नाहीत. आम्ही महानगरपालिकेला असं पत्र लिहिलं की अशी संस्था आमची आहे आणि या PCND ॲक्टच्या कायद्याचा योग्य प्रकारे डॉक्टर वापर करतायत का नाही आणि त्या समाज घटकांना आपल्याला एकत्रित घेऊन कसं काम करता येईल या संदर्भात एक आपण सर्वेक्षण करूया प्राथमिक. आणि त्या सर्वेक्षणातनं माहिती जी येईल ती आम्ही तुम्हाला सबमिट करू. त्यासाठी येणारा खर्च हा पूर्णपणे आम्ही करू असं सांगून सुद्धा मला RR प्रदेशांनी आज ताग्यात परमिशन दिली नाही. उलट त्यांचे वरिष्ठ डॉक्टर सुरेश गुप्ता यांनी त्यांना आदेशित करून सुद्धा त्यांनी मला कोणतीही परमिशन आज ताग्यात दिली नाही. उलट मला साधं एक पत्र लिहून सांगितलं की कायद्यान्वये तुम्हाला परमिशन देता येत नाही. 1994च्या PCPNDT कायद्यानुसार रजिस्टर्ड सोनोग्राफी सेंटरनं प्रत्येक महिन्याला आरोग्य विभागाला अहवाल देणं बंधनकारक आहे. मग या बंद पडलेल्या 45 सोनोग्राफी सेंटर्सचा अहवाल आरोग्य विभागाला मिळाला नसेल तर याबद्दल कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही हे विशेष. तब्बल 3 महिन्यांनी पालिका प्रशासनाला जाग आलेली दिसतेय. कारण रजिस्ट्रेशनची लिस्ट घाईघाईत अपडेट करण्याचा प्रयत्न पालिकेनं सुरू केलाय. वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे नव्या लिस्टनुसार अजूनही 6 सोनोग्राफी सेंटर्स अशी आहेत जी बंदच आहेत. यावर पालिकेचं काय म्हणणं आहे जरा ऐका. 45 सेंटर्स आहेत ते म्हणतात आमच्याकडे असे डिस्कंटिन्यूड खूप सारे सेंटर्स आहेत. त्याची अपडेटेड लिस्ट पण आमच्याकडे आहे. तर ते आम्ही ऑलरेडी कॅन्सल केलेले आहेत. त्यांचं रजिस्ट्रेशन डिस्कंटिन्यू झालेलं आहे आणि त्याचं सगळं रेकॉर्ड आमच्याकडे आहे. अपॉइंटमेंटची तेव्हा त्यांना जी माहिती दिली त्यांनी जी माहिती विचारली ती माहिती त्यांना त्यावेळेस दिली. पण मग ती अपडेट होत होती का? म्हणजे डे टू डे अपडेट करतो आम्ही माहिती. काही दिवसांपूर्वीच पुण्यातल्या रानडे रुग्णालयात धाड टाकून गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रुग्णालयाचा पर्दाफाश करण्यात आला होता. मात्र यानंतरही पुणे महानगरपालिकेनं यातून काहीच बोध घेतलेला दिसत नाहीये. स्त्री भ्रूण हत्येच्या या प्रश्नाबाबत विविध राजकीय पक्ष मोहिमा पदयात्रा काढून आपण जागरूक आहोत असं दाखवत आहेत. पण या प्रश्नासाठी महत्त्वाचं असलेलं प्रशासकीय यंत्रणेवरती लक्ष ठेवायला ते विसरले. मग या प्रश्नाचं राजकारण करून त्याद्वारे प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न ते करत नाहीयेत ना असाही प्रश्न यातून उपस्थित होतोय. अश्विनी जोशी, स्टार माझा पुणे. काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्या आदेशानुसार राज्यामध्ये युवक काँग्रेसच्या निवडणुकांना आजपासून सुरुवात झाली आहे.
युवक काँग्रेसच्या अध्यक्षांसह विविध पदाधिकाऱ्यांची लोकशाही पद्धतीने निवड होणार आहे। अध्यक्षपदासाठी बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे आणि पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजित कदम यांच्यात जोरदार टक्कर आहे। आज आणि उद्या ही निवडणुकीची प्रक्रिया चालणार असून 19 तारखेला याचा निकाल जाहीर होणार आहे। या निवडणुकीमध्ये 10 जागांसाठी एकूण 40 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर त्यासाठी एकूण 54,000 मतदार आपापलं मतदान करतील। सत्यजित तांबे आणि विश्वजित कदम या दोन्ही गटांनी आपणच बाजी मारू असा विश्वास व्यक्त केलाय। जरी इथं सगळं हे होत असलं की बाबा ज्यांचे घराणेचे आहेत तेच मतदार तेच उमेदवार पुढे येत आहेत, पण तसं नाही आहे। आम्हाला या जी निवडणूक प्रक्रिया आहे त्याच्यातनं आम्हाला संधी मिळालेली आहे। आम्ही स्टेटमध्ये फिरलो, आम्ही लोकांना आमची भूमिका समजावून सांगितले। ही ऑपॉर्च्युनिटी स्वतः राहुल गांधींनी आम्हाला अवेलेबल करून दिली, त्याबद्दल आम्ही नक्की समाधानी आहोत या निवडणूक प्रक्रियेबद्दल। घराणेशाहीची खंत या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या मनामध्ये निश्चितपणे असणारच आहे, परंतु राहुलजींच्या माध्यमातून किमान आम्ही 2-4 सामान्य कार्यकर्ते का होईना या ठिकाणी नॉमिनेशन भरू शकलो आणि या ठिकाणी या घराणेशाहीच्या विरोधात आम्ही लढतोय, हेच खऱ्या अर्थाने आमचं भाग्य आम्ही समजतो। घराणेशाहीशी लढताना आणि 2 हात करताना इतकं अवघड जातं की आमच्यासारखे कार्यकर्ते हातबल होतात, केवळ आमचं मनोबल हेच आमच्या कामाला येतं। हो झालेत, अनेक वेळा फोन झालेत की बाबा तुमची मतं आम्हाला डायव्हर्ट करा, म्हणजे आम्ही येऊन नंतर पुढे मागं बऱ्याच काही गोष्टी होतात। नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये सुरू केलेल्या उपोषणाला पुण्यातून सुद्धा पाठिंबा मिळतोय। आज पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कसबा मतदारसंघाच्या वतीनं 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। नरेंद्र मोदींच्या विचारानं प्रेरित होऊन भाजपच्या वतीनं फडके हौद परिसरात 1 दिवसाच्या उपोषणाचं आयोजन करण्यात आलं होतं। मोदींच्या 3 दिवसांच्या उपोषणादरम्यान पुण्यात भाजपच्या वतीनं विविध ठिकाणी उपोषण करण्यात येणार आहे। पुण्यात आता या ठिकाणी आज कसबा मतदारसंघाच्या वतीने कसबा मतदारसंघातले सर्व कार्यकर्ते नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। याच पद्धतीने पुढच्या आठवडाभरामध्ये 3-4 दिवसामध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांमधील कार्यकर्ते आपल्या भागातलं शांती, सौख्य, ऐक्य टिकावं आणि नरेंद्र मोदींच्या विचारांना पाठिंबा देण्याकरता म्हणून सर्व कार्यकर्ते एकत्र येणार आहेत। सामाजिक कार्यकर्ते विनायक सेन यांच्या पुण्यातील भाषणाच्या दरम्यान अभाविपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळेला पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। पुणे एज्युकेशन सोसायटीच्या आझम कॅम्पसमध्ये आज विनायक सेन यांचं राईट टू डिसेंट अर्थात नकाराधिकार या विषयावर भाषण होतं। सेन यांच्या भाषणाआधीच अभाविपच्या कार्यकर्त्यांनी गेटसमोर जोरदार घोषणाबाजी केली। यावेळेला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। मात्र ज्या हॉलमध्ये सेन यांचं भाषण होतं तिथं सुद्धा काही कार्यकर्ते आधीच बसले होते। सेन यांच्या भाषणाच्या वेळेला त्यांनी पुन्हा गदारोळ केला, तसंच सेन यांच्या विरोधात नारेबाजीही केली। पोलिसांनी तातडीनं हॉलमधील या संबंधित युवकांना ताब्यात घेतलं। विनायक सेन हा देशद्रोही आहे आणि त्याला आम्ही देशभरात कुठेही फिरायला देणार नाही। त्याच्यावर या विनायक सेनवर देशद्रोहाचा खटला सुरू आहे आणि तो नक्षलवाद वाढवण्यासाठी म्हणून या पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी म्हणून तो येतोय आणि विद्यार्थी परिषद याचा विरोध करणार आहे, अभाविप याचा तीव्र विरोध करणार आहे। उद्या त्यांचा जो कार्यक्रम होणार आहे तोही आम्ही उधळून लावणार आहोत। कांदा निर्यात बंदीच्या विरोधातल्या आंदोलनाचा आजचा 9वा दिवस। तब्बल 9 दिवसानंतर सुद्धा यावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही। याच संदर्भात शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते शरद जोशी यांनी शुक्रवारी दिल्लीमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली। केंद्र सरकारनं गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचं मत शरद जोशी यांनी पुण्यामध्ये व्यक्त केलं। सरकार व्यापाऱ्यांचं हित जोपासण्यात गुंतलं असल्याचा आरोपही त्यांनी केला। पण शेतकऱ्याकडे माल असतो तेवढ्या वेळेला निर्यात बंदी घालतात आणि शेतकऱ्याकडचा माल व्यापाऱ्यांच्या हाती गेला की ती बंदी उठवतात। असं दरवर्षीचं वार्षिक चक्र आहे। कांद्यावरची निर्यात बंदी, साखरेवरची निर्यात बंदी, कापसावरची निर्यात बंदी हे तिन्ही प्रश्न मी घेते आणि त्याच्यात सांगितलं की याच्यामध्ये पुन्हा एकदा ग्राहकाचं हित आणि शेतकऱ्याचं हित यांचं संतुलन करणं तुमच्या सरकारला काही जमत नाहीये। आता तर काही निर्यात बंदी घालण्याची आवश्यकता। आपण पाहताय पुणे दिनांक। पुणेकरांना आज तौफिक कुरेशींच्या वादनाची एक अनोखी मेजवानी मिळाली। निमित्त होतं डमरू फेस्टिवलचं। कोथरूडच्या महालक्ष्मी लॉनवर हा डमरू फेस्टिवल आयोजित करण्यात आला।
तनिकृत पथेन तकड़े तकड़े टिट कत्तान तड़ा निकट तक थिन नकट तक तनिकृत पथेन तनिकृत पथेन तनिकृत पथे ते पथे ते पथे तनिकृत पथेन तनिकृत पथेन तनिकृत पथे ते पथे ते पथे तनिकृत पथेन तनिकृत पथेन तनिकृत पथेन ते पथे ते पथे सगळं नाशिक दिनांकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नाशिक आणि नगर जिल्ह्यातल्या थकबाकीदारांना वीज वितरण कंपनीनं तणका दिलाय. कंपनीनं तब्बल 44,000 थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केलाय. थकबाकी वसुलीसाठी सुरू केलेल्या मोहिमेच्या अंतर्गत गेल्या आठवड्याभरात ही धडक कारवाई करण्यात आली असून वीज वितरण कंपनीच्या या मोहिमेमुळे थकबाकीदार ग्राहकांचं थाबं दणाणलंय. वीज कंपनीने सध्या नाशिक आणि नगर जिल्ह्यात थकबाकीदारांच्या विरोधात महामोहीम उघडली आहे. 12 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या मोहिमेअंतर्गत तब्बल 44,000 ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले. थकबाकीदारांच्या घरी आलेले वीज कर्मचारी राजकीय हस्तक्षेपही खपवून घेत नाहीयेत. आधी थकबाकी भरा मगच वीज पुरवठा सुरू करू असं सांगत थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित केला जातोय. धडक मोहीम चालू केलेली आहे. या मोहिमेअंतर्गत जे काही थकीत वीज ग्राहक आहेत त्या वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा आम्ही खंडित करत आहोत. विशेषतः ही मोहीम जी काही राबवण्यात येत आहे एका मोठ्या संख्येने पूर्ण आमचा लाईन स्टाफ, बिलिंगचे स्टाफ आहेत, तसेच आमचे पूर्ण अधिकारी एका विशिष्ट पद्धतीने काम करून ही मोहीम यशस्वी आपण पार पाडत आहोत. महावितरणाच्या नाशिक परिमंडळात म्हणजेच नाशिक नगर जिल्ह्यातल्या 4,10,000 थकबाकीदारांनी वीज बिलं थकवली आहेत. यात सुमारे 2.5 लाख कृषी पंप, 2 लाख घरगुती ग्राहकांसह सुमारे 2,000 पाणीपुरवठा योजनांच्या ग्राहकांचा समावेश आहे. या सगळ्यांकडे मिळून महावितरणाची तब्बल 616 कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात नाशिकपेक्षा नगर जिल्ह्यातली थकबाकी अधिक आहे. आमचा उद्देश आहे की जेवढे कंझ्युमर डिस्कनेक्ट आम्हाला करायचे आहेत, थकबाकीदारामध्ये जितके कंझ्युमर्स आहेत साधारणतः 4,10,000 कंझ्युमर्स, हे पूर्ण 4,10,000 कंझ्युमर्स आम्ही त्यांच्यापर्यंत जाणार आहेत आणि त्याप्रमाणे वसुली करणार आहोत. तो 200 रुपयेवाला थकबाकीदार असो की 2 लाखवाला थकबाकीदार असो, त्यांचं कनेक्शन कट करणार, म्हणजे सगळ्यांना सारखाच नाही. काही राजकीय विशेष काही संबंध नाही. मोहीम आहे आमची, थकबाकी वसुलीची मोहीम आहे आणि ती मोहीम त्या मोहिमेच्या मेरिटवरच आम्ही करतोय. परिमंडळात दर महिन्याला 900 दशलक्ष युनिट वीज पुरवठा होतो. यासाठी वीज कंपनीला साधारण 5 रुपये प्रति युनिट खर्च येतो. मात्र वसुलीचे प्रमाण प्रति युनिट केवळ 3 रुपयाचे आहे. त्यामुळे सर्वसामान्यांबरोबरच राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रातल्या वीज चोरांवरही कारवाईची ही कुऱ्हाड कोसळेल अशी अपेक्षा आहे. सागर वैद्य, स्टार माझा, नाशिक.
दुसरीकडे वीज वितरण कंपनीच्या या धडक कारवाईमुळे संतप्त झालेल्या वीज ग्राहक संघर्ष समितीनं वीज वितरणचा निषेध करत रास्ता रोको आंदोलन केलं. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला. वीज वितरणनं या मोहिमेअंतर्गत वीज पुरवठा खंडित करण्याआधी ग्राहकांना पूर्वसूचना दिलेली नसल्याचा आरोप या संघर्ष समितीनं केलाय. थकबाकीदारांची वीज बिलं हप्ते करून त्यांना भरू देण्याची परवानगी द्यावी अशा प्रकारची मागणी ही संघर्ष समिती करते आहे. घरी महिला असताना सुद्धा बिगर ग्राहकाला विचारता हजारो कनेक्शन कट केलेले. त्यामुळं आज हे नॉर्मली आज आम्ही हे आंदोलन उभं केलंय. जर लवकरात लवकर वीज कंपनीच्या प्रशासनाला जाग आली नाही तर याच्यानंतर आम्ही सर्वपक्षीय बैठक घेऊन उग्र करू आंदोलन. वनरक्षकाच्या पदभरतीमध्ये निवड न झाल्याच्या रागातून काही तरुणांनी शनिवारी वनविभागाच्या नाशिकमधल्या कार्यालयाची तोडफोड केली. यावेळेला या टोळक्यानं केलेल्या दगडफेकीमध्ये वनविभागाच्या कार्यालयाचं मोठं नुकसान झालंय. सोमवार आणि मंगळवारी वनरक्षक पदाच्या 72 जागांसाठी भरती प्रक्रिया झाली. परिसरातल्या सुमारे 5000 विद्यार्थ्यांनी लेखी आणि शारीरिक क्षमता परीक्षा दिली. मात्र खडतर अशी ही परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन सुद्धा निवड न झाल्यानं तरुणांनी आज संध्याकाळी वनविभागाच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. निवड प्रक्रियेवरतीच आक्षेप असल्याची तक्रार या विद्यार्थ्यांनी स्टार भागाशी बोलताना केली. त्यांना ओव्हरटेक करून मी 1 तास 55 मिनिटानं 25 किलोमीटर पूर्ण केलं तरी माझं नाव आलेले नाही सर. माझा त्यावेळेस 4था नंबर आलेला होता सर. एकदम मेरिट लिस्टमध्ये एसटीचं मेरिट लिस्टमध्ये आलेलं आहे सर. आणि तितकं करूनही माझं एकही सक्सेसफुल झालं नाही. त्या दिवशी पण आलेलं होतं. सरांना विचारलं तर सर मग ते आमच्याकडे नाही, आमच्या डिपार्टमध्ये नाही, त्याच्या डिपार्टमध्ये नाही. मग कोणत्या सराकडे जाऊ? हा आदिवासी खेड्यातला आहे सर मी. आज किती लोकांची यादी लावली होती? फक्त 159 की 169 आहे सर. त्याचा वर तर जास्त मुलींचाच नंबर लावलेला आहे. मुलांचं एकही मुलांचा नंबर नाही. मुलींचाच लिस्ट लागलेलं आहे. 100 पर्यंत मुलींचंच आहे. कुठल्या पदासाठी होती? आपल्या 8 साथीदारांच्या सह नाशिकमध्ये आलेल्या कुख्यात गुंड अश्विन नाईकला नाशिक पोलिसांनी शनिवारी दुपारी अंबड MIDCतून ताब्यात घेतलं. खंडणीसारख्या कुठल्या गुन्ह्यासाठी नाईक हा नाशिकमध्ये आला होता का याची चौकशी सध्या नाशिक पोलीस करतात. काही महिन्यांपूर्वी नाशिकमधल्या उद्योजकांना खंडणीसाठी धमकावण्याच्या घटना घडल्या होत्या. बिल्डरांच्या कार्यालयावर गोळीबाराच्या घटना झाल्या होत्या आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नाईकला ताब्यात घेण्यात आलाय. मात्र नाईककडे कुठलीही आक्षेपार्ह हत्यारं आणि वस्तू तसंच माहिती न मिळाल्यानं त्याच्यावर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रारूप वॉर्ड रचनेवर 186 हरकती नोंदवण्यात आल्यात. या हरकती नोंदवण्यासाठी शनिवारी शेवटचा दिवस होता. मातब्बर नेत्यांच्या सोयीनं प्रभाग रचना करण्यात आल्याच्या आरोपाचं प्रतिबिंब या हरकतींमध्ये दिसून आलं. साली होणाऱ्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली. द्विसदस्यीय प्रभाग रचना आणि 50% महिला आरक्षण जाहीर झाल्यामुळे सगळ्यांच्याच नजरा लागल्या होत्या त्या नव्या जनगणनेनुसार होणाऱ्या प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीकडे. 26 ऑगस्टला आरक्षणाची सोडत निघाली आणि काही खुशी काही गमची परिस्थिती निर्माण झाली. 61 प्रभागातून 122 नगरसेवकांची निवड होणार असली तरी सर्वपक्षीय स्थानिक बाहुबली नेत्यांच्या सोयीने प्रभागांची रचना करण्यात आल्याचा आरोप झाला. शह काटशहाच्या या राजकारणाचे प्रतिबिंब हरकती नोंदवण्यावरही दिसून आले. एकूण 186 हरकती नोंदवण्यात आल्यात. त्यापैकी 41 हरकती आरक्षण पद्धतीवरती आणि 145 हरकती वॉर्ड रचनेवरती आहेत. सर्व हरकती द्याव्यात असं आवाहन करण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने आपल्याकडे साधारणतः 86 हरकती आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 41 ज्या हरकती आहेत त्या हरकती आरक्षणाबद्दलच्या आहेत आणि 145 हरकती ज्या आहेत या प्रभाग रचनेसंबंधात आहेत. माननीय राज्य निवडणूक आयोगाने वेळ दिलेला आहे. साधारणतः 25 तारखेपर्यंत सगळ्याचा व्हेरिफिकेशन होईल आणि 26 तारखेला माननीय राज्य निवडणूक आयोगाला आम्हाला अहवाल द्यायचा आहे आणि त्यानंतर मग याच्यावर सुनावणी होऊन
हे जे ऑब्जेक्शन आलेले आहेत हे अंतिम होतील. पुढच्या 10 दिवसात आलेल्या हरकतींची शहानिशा करून महापालिका राज्य निवडणूक आयोगाला अंतिम अहवाल पाठवणार आहे. त्यानंतर आयोगाचे अधिकारी स्वतः नाशिकला येऊन तक्रारदारांची कैफियत ऐकून घेतील. एकूणच ही निवडणूक चांगलीच अटीतटीची होईल अशी चिन्ह हरकतींच्या संख्येवरून स्पष्ट झाली आहे. सागर वैद्य, स्टार माझा, नाशिक.